सेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खासदारांची आज 11 वाजता बैठक बोलवली होती आणि या बैठकीदरम्यान जे मतदारसंघ आहेत विद्यमान खासदारांचे त्या मतदारसंघाची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि त्या संदर्भात आमच्याबरोबर चर्चाही केली। लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून 1-2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातला निर्णय होईल असं त्यांनी सूचित केलेलं आहे। काही खासदारांची नाराजी होती, काही संभ्रम अवस्था होती, कारण ज्या प्रकारे जागा वाटपामध्ये अदलाबदल उमेदवारांची आणि मतदारसंघांची केली जाणार आहे याबद्दल काही संभ्रम होता खासदारांच्या मनात, तो आता दूर झालाय का मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर? नाही, खासदारांची कुठेही नाराजगी नव्हती। खासदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर संपूर्ण विश्वास आहे। खासदारांनी हीच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे मतदारसंघात एक वातावरण निर्माण होतं आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं आहे, तर ते होऊ नये त्याकरता महायुतीतले सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही, महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आहे। कारण महायुतीकरता अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आमचा संपूर्ण सर्वजणांचा एक निर्धार आहे की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसावं आणि त्याकरता जे 400 पार हा जो एक नारा आहे आणि NDAच्या माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त सीट जिंकायचा हा आमच्या सर्वांचा निर्धार आहे। त्यामुळे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतला जागा वाटप हा विषय आता महत्त्वाचा नाही। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून 400 पार कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आणि 1-2 दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतील। सर, भाजपचे चेहरे बदलण्यात आले, वाद नाही आहे, अशा मतदारसंघाची यादी लवकर जाहीर केली पाहिजे असं विद्यमान खासदारांचं मत आहे, जेणेकरून ते प्रचाराला वेग येईल त्यांच्या। नाही, आज अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे। लवकरच 1-2 दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील। आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत यांना आहे आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील। 18 जागांवरती विजय झाली होती, त्या 18 जागांसंदर्भात चर्चा झाली आहे का? तिथे आता शिवसेनेच्या गटाचे खासदार नाही त्या ठिकाणी देखील ते मतदारसंघात खासदार। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो महायुतीमध्ये एक वाक्यता आहे आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या। त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल, परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं। त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाही आहे आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल। धन्यवाद। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार राहुल शेवाळे यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। महाराष्ट्रात 45 पेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने सभी जो विद्यमान खासदार है उनको यहाँ पे बुलाया था और सभी के क्षेत्र के संसदीय क्षेत्र की पूरी उन्होंने जानकारी ली और आने वाले 1-2 दिन में महायुति के बारे में जो उम्मीदवारों की जो घोषणा है 1-2 दिन में हो जाएगी और महायुति के बारे में सभी जो पक्ष है एक दूसरे का सम्मान रखेंगे और हमारा मकसद यही है कि महाराष्ट्र में 45+ सीट जिताने की वो जो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने किया है, तो शिवसेना की तरफ से हमारा यही संकल्प रहेगा कि 45+ जीतने के लिए हम सभी मिलकर काम करेंगे। आज की एक बैठक केवल संसदीय क्षेत्र की पूरी जानकारी